मऊ लुसलुशीत अगदी अलवार अशी मस्त भन्नाट चवीची आज आपण दिवाळीसाठी बर्फी बनवणार आहोत। ती कशी बनवायची ते बघूया। अगदी छान कमी साहित्यामध्ये भरपूर स्वादिष्ट अशी बर्फी तयार होते। त्याकरता आपण इथे घेतलेली आहे मुगाची डाळ आणि बदाम। तर हे दोघंही आपल्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत साधारण 3-4 तासासाठी। मूग डाळ आपण इथे घेतलेली आहे 200 ग्राम, बदाम आपण इथे घेतलेले आहे 100 ग्राम। हे आपल्या आवडीवर आहे, बदाम नाही टाकले तरी चालेल। तर आपण हे स्वच्छ धुवून 3-4 तासासाठी भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकतात आपले बदाम असे मस्त टम्म फुगलेले आहेत, डाळ ही छान भिजलेली आहे। तर ह्या दोघांचंही पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। दोघांचं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि साधारण पाणी राहणार नाही अजिबातच। या पद्धतीने डाळ एक 5 मिनिटासाठी आपण निथळून घेणार आहोत चाळणीमध्ये। आधी बदामाचं पाणी काढून घेऊया, बदाम एका बाजूला ठेवूयात आणि ह्याच चाळणीमध्ये मी डाळ सुद्धा निथळायला ठेवते आहे। आपली डाळ निथळते आहे तोपर्यंत, त्यातलं पाणी निघून जात आहे तोपर्यंत आपण बदामाचे सालं काढून घ्यायचे आहेत। बदाम अगदी ऑप्शनल आहे, छान चव येते, वेगळं काहीतरी लागतंय म्हणून आपण यामध्ये बदाम टाकतो आहोत। बदाम नाही टाकले तरीही चालतात, टाकले तर छानच। आता आपल्याला हे सोलून घ्यायचे आहे। या पद्धतीने मी सगळे बदाम इथे सोलून घेतलेले आहेत। तर यातले साधारण एक 8-10 बदाम आपण बाजूला काढून ठेवणार आहोत, ते आपल्याला नंतर लागणार आहे। आणि हे जे उरलेले बदाम आहे हे आता आपल्याला मुगाच्या डाळीसोबत दळून घ्यायचे आहे। तर मुगाच्या डाळीचं पाणी आपण पूर्ण व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे। आता बदाम आणि डाळ आपल्याला एकत्र करून दळून घ्यायचं आहे, पाणी न टाकता, पाणी न वापरता। तर हे दळताना खूप जाडही ठेवायचं नाही आणि खूप अगदी बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला याची। जर रवाळ थोडंसं राहायला हवं एवढं आपल्याला हे बारीक दळायचं आहे, भगराळ ठेवायचं नाही, भगरी सारखं खूप जाड पण नकोय, अगदी बारीक रवा असतो आपला त्या पद्धतीने आपल्याला याला बारीक दळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण इथे दळून घेतलेलं आहे। छान हे असं हलकसं रवाळ आहे, खूप जाड नाही ठेवलेलं। तर याच पद्धतीने आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ आणि उरलेली जेवढी डाळ आहे ती अशीच मी रवाळ दळून घेते। सगळं आपण हे व्यवस्थित बारीक दळून घेणार आहोत। हे मी दळून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। हे मिश्रण आपण आता दळून घेतलेलं आहे। त्यानंतर ते तूप घेतलं आहे, साखर आणि मिल्क पावडर घेतलेली आहे। तर साधारण तूप आपण इथे घेतलेलं आहे 200 ग्राम, साखर आहे 200 ग्राम आणि मिल्क पावडर आपण इथे 2 टेबलस्पून घेतलेली आहे। तर आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। एक 4-5 चमचे तूप मी इथे छोटे आहेत, मोठा चमचा तुम्ही वापरला तर 2-1 चमचे टाका। आणि यामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते पूर्ण घ्यायचं आणि भाजायचं आहे। तर पूर्ण मिश्रण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, थोडं थोडं तूप टाकत सगळं मिश्रण आपल्याला छान एकसारखं भाजायचं आहे। सुरुवातीला मिश्रण ओलं असल्याने, डाळ ओली असल्याने त्रास होतो, पण हे जसं जसं कोरडं व्हायला लागतं तसं तसं हलकं होतं आणि हे छान भाजलं जातं। फक्त सुरुवातीला आपल्याला याला थोडासा त्रास होतो। तर हे खाली न लागू देता आपल्याला छान एकसारखं भाजायचं आहे। शक्यतो नॉनस्टिकची कढई घ्या म्हणजे खाली लागणार नाही, पण जर स्टील किंवा दुसरी कढई घेत असाल तर जाड बुडाची घ्या किंवा पूर्ण कढईला आधी तूप लावून घ्या, म्हणजे मग मिश्रण आपलं खाली चिकटत नाही। याच पद्धतीने आपल्याला आता याला छान व्यवस्थित सारखं हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला आपल्याला थोडा त्रास होतो। आता यामध्ये परत मी थोडंसं तूप टाकून घेते आहे। आपल्याला हे पूर्ण तूप वापरायचं आहे, पूर्ण तूप आपल्याला भाजण्यासाठी लागणार आहे। थोडं थोडं करत आपण टाकत भाजणार आहोत, म्हणजे हे सगळं तूप पूर्ण मिश्रणामध्ये छान मिक्स होतं आणि मिश्रणही छान भाजलं जातं। तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण, आपली डाळ हळूहळू मोकळी व्हायला लागलेली आहे। तर हे असंच
हे बघा, हे छान असं मस्त मोकळं झालेलं आहे. तर आता ह्याला असंच भाजत भाजत आपण छान तूप टाकत टाकत व्यवस्थित मोकळं करून घेणार आहोत. अबोलीसर गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे. तर आपण यामध्ये टाकलेली आहे मिल्क पावडर आणि बदामाचे काप. आपण जे बदाम ठेवले होते 8-10 ते बदाम मी चिरून घेतले होते, ते काप केलेले आहेत आणि ते यामध्ये टाकलेले आहेत. आता इथे तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी खवा वापरू शकतात. शक्यतो बाहेरचा खवा टाळावा. दिवाळीच्या दिवसात भेसळ खूप असते, म्हणून इथे आपण मिल्क पावडर वापरली. तर हे सगळं एकत्र करायचं आहे. मिल्क पावडरच्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्यात की आपण गॅस बंद करणार आहोत. आता इथे मिश्रण तयार आहे. आपण एका कढईमध्ये पाक करायला घेऊयात. इथे साखर आपण वापरलेली आहे 200 ग्राम. त्याच्या निम्म पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे. जर तुम्ही वाटीने मोजणार असाल तर ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच्या निम्म पाणी घ्या. आणि आता आपल्याला याला एक तारी छान पाक बनवून घ्यायचा आहे. याला हलवत हलवत छान पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला पाक या पद्धतीने तयार व्हायला हवा. आणि पाक आपला तयार होत आलेला आहे. इथे तुम्हाला मी दाखवते बोटावर. या पद्धतीने एक तार तुटली पाहिजे किंवा तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता. तर आपला पाक इथे तयार झालेला आहे. तर हा पाक थोडासा थंड झाला की आपण मिश्रणावर टाकून घेणार आहोत. लक्षात ठेवा, दोन्हीही मिश्रण आपले गरम नको आहेत. दोघांपैकी एक मिश्रण थंड हवं आहे आणि एक मिश्रण कोमट हवं आहे. म्हणजे जर तुम्ही आधी पाक करून ठेवला तर तो थंड हवा आणि मुगाचं जे आपण भाजून घेतलेली आहे डाळ ती कोमट हवी. किंवा आता आधी आपण मुगाची डाळ भाजून घेतली होती त्यामुळे ती थंड झालेली होती आणि पाक मी इथे कोमट करून घेतलाय. तो टाकला, यामध्ये छान मिक्स करून घेतला आणि एका डिशला मी आधी तूप लावून ठेवलेलं होतं. त्या तुपामध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित सगळ्या डिशमध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण याची छान वडी पाडू शकू. तर मस्त ही बर्फी खूप छान तयार होते आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते. केल्या केल्या फस्त होईल इतकी छान लागते. आता ह्याच पद्धतीने आपण हे सगळं छान दाबून घेणार आहोत. तुम्हाला तरी वाटत असेल इथे की तूप जास्त आहे, पण तुपाचं प्रमाण एवढं योग्य आहे. कमी करू नका. थोडंसं जास्त झालं तर सेट व्हायला फक्त याला वेळ लागतो. पण आता आपण हे जे प्रमाण दिलेलं आहे हे 200 ग्रॅम तूप 200 ग्रॅम मुगाच्या डाळीसाठी परफेक्ट आहे. तर साधारण मला एक अर्धा तास लागला होता ही वडी सेट करण्यासाठी. तर आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आणि आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता किती सहज छान इथे हे कापले जाते आहे. याच पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराने ह्याला कापून घ्या. तुम्हाला हवं असेल तर चौकोनी तुकडे करा किंवा शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे करा, त्रिकोणी करा. तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला कट करून घ्या. आणि सजवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीने हिला सजवू शकतात. मी थोडेसे पिस्ताचे बारीक काप करून लावलेले आहेत आणि सिल्वर पेपर याला लावणार आहे. तुमच्या आवडीने आहे, लावलं तरीही चालेल, नाही लावलं तरी चालेल. आता हे सगळं लावून झालं की आपण ही बर्फी काढून बघूया. तुम्हाला मी इथे काढून दाखवते. किती छान बर्फी तयार झालेली आहे. अगदी खुसखुशीत आणि चविष्ट अशी ही बर्फी तयार होते. तर आता इथे तुम्ही बघाल, मी दाखवते तुम्हाला. अगदी छान मस्त अशी ही अलवार, मऊ, लुसलुशीत आणि बघताच खावीशी वाटेल इतकी छान अशी ही झालेली. वास तर अप्रतिम येतोय, सुगंध त्याचा. तोडून दाखवते तुम्हाला. अगदी मस्त मऊ आणि अलवार बर्फी आपली ही तयार आहे. आता ह्या बर्फ्या आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हीही करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आपली बर्फी तयार आहे खाण्यासाठी. तुम्हीही करा आणि मस्त खा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.